हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आपण नवीन असा ऍडव्हेंचर करायसाठी निघालेलो आहे. तर तुम्हाला जाताना कळले जात आपण कुठे निघालेलो आहे. तर सामान झाले बऱ्यापेक्षा रेडी. बॅग्स, हेल्मेट, गाडी आपली खाली उभी आहे पार्किंग मध्ये. तर चला जाऊया, तुम्हाला रस्ता सांगतो कुठे निघालो आहे. लेट्स गो. तर गाईज, ही आहे आपली बाईक जिच्यावर आज आपण प्रवास करणार आहोत. तर सगळं रेडी झालेलं आहे, आता आम्ही जस्ट निघतोय. तर चला लेट्स गो. पहिल्या स्टॉपवर काय थांबलेलो आहे आपण. आता नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून आपल्याला पुढची जर्नी करायची. चला. पुढे जातो का थोडासा. तर चला काय नाश्ता करू आणि मग पुढची प्रवास करू. काय नाही पाहिजे होतं अडकून गाडीला बघून. लेट्स गो गाईस. तर आता आपला नाश्ता झालेला आहे. आता कमीत कमी 100 किलोमीटरची रनिंग उरकायची आपल्याला, तोपर्यंत थांबायचं नाहीये. तर लेट्स गो. तर काहीच आता आपण आलेलो आहे तामिनी घाटात. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. खाली इकडं इकोली व्हॅली आहे आणि वॉटरफॉल वगैरे भरपूर आहेत. पण आता सध्या अजून तर काही नाहीये. अजून एक 15 दिवसांनी पूर्ण पावसाळा चालू झाल्यानंतर एकदम भारी व्ह्यू दिसायला भेटतो आपल्याला. आता सध्या काय नाहीये, पण आता मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू एन्जॉय करत आता चालूया पुढे अजून. चला गाईडचं आम्ही तामिनी घाटापासून थोडंसंच पुढे आलतो. तर इथे एक व्ह्यू पॉइंट भेटलेला आहे. गाड्या बिड्या भरपूर होत्या, बघावं म्हणलं तर तुम्ही पण बघा गाईज व्ह्यू. काय भारी व्ह्यू आहे गाईज. जस्ट आम्ही थोडस पुढे आलेलो आहे तामिनी घाटापासून. इकडं आमच्या गाड्या पार्किंग आहेत. इकडे बाकीच्या भरपूर गाड्या आहेत बघा. कसे जीटी वगैरे. मस्त व्ह्यू आहे भाई. व्ह्यू तर लय भारीच आहे. अजून पावसाळा चालू झाला नाही तरी पण भरपूर चांगले चांगले व्ह्यू भेटत आहेत आम्हाला रस्त्यामध्ये. लय भारी वाटतंय. अजून तर डेस्टिनेशनवर जायचंय आपल्याला. लय भारी व्ह्यू आहे. चला थोडा वेळ थांबतो इथं, बघतो आणि चला. जवळजवळ आपण आता पोहोचणारच आहे रायगडच्या तिथे. तर रायगड इथून 7-8 किलोमीटर दूर राहिलेला आहे आणि आता मी आहे जिजामाताच्या समाधीपाशी. तर 7-8 किलोमीटर दूर आहे. आज आता 4 तारीख, 2 दिवसांनी राज्याभिषेक आहे. पार्किंगची वगैरे सोय आहे. आता इथूनच दिसत आहे पार्किंगची वगैरे सोय. तर आम्ही आता आज तर जाणार आहे पायथ्याशी, कारण आज 4 तारीख आहे. पायथ्याशी आज पार्किंग असेल. तर मग जाऊया पायथ्याशी. आता जरा समाधीचं दर्शन घेऊन निघूया पुढे. चला. पायथ्याशी आलेलो आहे गाईज आपण. आता इथून आपल्याला किल्ल्यावरती जायचंय. इथून असं काय मार्ग आहे. चला. स्पीकर वगैरे लावलेले दिसत आहेत आता सध्या. असा काय व्ह्यू दिसत आहे. जस्ट सुरुवातच आहे. वरती थोडे 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 अवशेष दिसत आहेत. पायवाट खूप लांबपर्यंत आहे. रोपवेने लगेच जातं, पण आता रोपवेने नाही जायचं आपल्याला. चालत 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 जायचं. कोण तर फायनली गाईज जवळजवळ आपण पूर्ण किल्ला चढत आलेलो आहे. थोडसच बाकी आहे आता. नाही लय थांबत थांबत आलेलो आहे. अजून थोडस मग आपण एकदम वरती पोहोचू. वरती गेल्यानंतर दरवाजावर बघूया. गर्दी खाली वाटत नव्हती एवढी गर्दी आहे, पण आहे भाई. थोडी 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 लोक येत आहेत जात आहेत. आता जे राहणार आहेत आता वरती किंवा राज्याभिषेकापर्यंत जे थांबणार आहेत ना, ते आता सगळे मुक्काम करणारे वगैरे ते जागा झोपायला आताच ते सगळे टेंट वगैरे घेऊन सगळे वरती चालले आहेत. आम्ही पण आता त्याच्यात तयारीत आहे. जाऊन जागा वगैरे शोधतो, तुम्हाला पण दाखवतो. चल. आहे भाई. मग एवढी लहान लहान मुलं पण एवढं किल्ला चढायला येतात एवढ्या उन्हाचा. विचार करा. आलेलोय बाई.
चित्त दरवाजा आहे हा. फायनली पोहोचलो गाईच. चित्त दरवाजा आहे हा. महादरवाजा दुसऱ्या साईडला आहे. तर आम्ही पायी पायी या वाटे चालत आलो आहे. भरपूर लोक आहेत आतमध्ये. आता अजून लोक असतील. आतमध्ये जाऊया चला. लेट्स गो. असा काय व्ह्यू आहे गाईज वरून. सगळीकडे मंडप वगैरे टाकायची तयारी चालू दिसते. जेवणाची सोय केलेली आहे गाईज किल्ल्यावरती. असं काय राईस आणि सांबर असं मस्त मध्ये व्ह्यू बघत आम्ही खातो थोडस. सूर्य मावळायला लागलेला आहे भाई. आणि आता मी राज दरबारामध्ये आहे. तयारी चालू आहे बघा. सगळी तयारी चालू आहे. सगळी लोकांनी पण आता टेंट वगैरे सगळे लावले आहेत. आमचं टेंटचं प्लॅनिंग सगळं फेल झालं. त्याच्यामुळे आम्ही आता ओपनली सगळं हाताळलेलं आहे. तर इथं झोपायचंय. सगळ्यांनी टेंट वगैरे लावलेत आता. मस्त असं नियोजन झालेलं आहे बघा. इथं सगळा राज्याभिषेक सोहळा होणार. तर राज दरबाराची एंट्री आहे आणि आतमध्ये आमचे टेंट लावलेले आहेत. आणि बाहेर जर पाहिलं तर तिकडं राजांची समाधी आहे. तिकड साईडला बघायला गेलं तर खालच्या साईडला पण ते होळीच्या मैदानात तयारी चालू आहे. तिकडं आता कार्यक्रम वगैरे सगळे उद्या असतील. उद्या अजून खूप चांगले चांगले इव्हेंट वगैरे बघायला भेटतील आपल्याला. आठ वाजले ते संध्याकाळच्या आणि गर्दी भरपूर आहे आज पण. उद्या अजून गर्दी होणार आहे काय. आता आम्ही बाजारपेठेमध्ये आहे. तिथं बाजार भरायचा आधी तिथं आहे सध्या. तर इथून आम्ही चाललो आहे आमच्या झोपायच्या लोकेशनवर. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. उद्या आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू. ढगांमध्ये काय जाम आता. जी 17 तारीख होती ती 25 मार्च. छत्रपती संभाजी महाराज की जय. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिले शिवबान राजान. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. शिवबाराज छत्रपती झालं ग माय ग ग ग ग.
आज शिवछत्रपती